जरांगेंची सगळे सोऱ्यांची मागणी आणि मराठा ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला। त्यावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला घेरलं। सत्ताधारी आणि विरोधक कसे आमने-सामने आलेत पाहूयात। विरोधी पक्षनेते आपण जाहीर करून टाका की ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय। पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर यांना विरोधकाची आठवण झाली। अध्यक्ष महोदय, यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता दणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका। यांच्या गळ्यात हड्डी फसली आहे आणि म्हणून त्यामध्ये विरोधकावर बेछूट आरोप करायचे। आरक्षणावरून सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला आणि त्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले। विधानसभेमध्ये अमित साटमांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का असा थेट सवाल केला। विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला। अध्यक्ष महाराज, की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे, हे आज जाहीर करून टाका। नाना भाऊ, आपण जाहीर करून टाका। विरोधी पक्षनेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय। ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता, ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर यांना विरोधकाची आठवण झाली। अध्यक्ष महोदय, मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। त्या बैठकीला प्रमुख विरोधक म्हणून काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना गैरहजर राहिली। त्यामुळे बैठकीला जाऊ नका असं सांगणारा कोण असं म्हणत अप्रत्यक्षपणे शेलार यांनी शरद पवार यांच्याकडे बोट केलं। सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता दणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका। येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, समाज वाट बघतो। अध्यक्ष महोदय, आंदोलन करतोय समाज, तोपर्यंत चालणार नाही। अध्यक्ष महोदय, ओबीसीला वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। सरकारकडे सोल्युशन नाही। सरकारला सर्वांना बोलून चर्चेचा घोळ घालण्यापेक्षा आता निर्णयाची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे सरकारने निर्णय घेणं अपेक्षित आहे। सरकार निर्णय घेत नाही आरक्षणाच्या बाबतीत आणि निर्णय न घेता विरोधी पक्ष काल बैठकीला का आले नाहीत याचा कांगावा करण्यात काही अर्थ नाही। आम्ही या बैठकांना 2 वेळा गेलो, दोन्ही वेळा आमच्या स्पष्ट भूमिका आम्ही त्यावेळी मांडलेल्या आहेत। त्यामुळे आता सरकारच्या हातात आहे निर्णय घेणं आणि अपेक्षा करतो आम्ही की सरकारने निर्णय घ्यावा। तळ यांचं उघडं पडलं, जे काही आश्वासनं दिली ते आता पूर्तता करू शकत नाहीत। त्यामुळे त्यांना विरोधकांच्या सोबत विरोधकांना बोलवून असं दाखवायचं की त्यामध्ये आम्हीच जबाबदार नाही तर विरोधक सुद्धा जबाबदार आहे। ही त्यामागचं षडयंत्र या सरकारचं होतं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा दळभद्री आणि बेकार सरकार कधी पाहिलं नसेल। यांच्या गळ्यात हड्डी फसली आहे, हे यावर मार्ग काढू शकत नाही, यांची कुवत नाही आणि म्हणून त्यामध्ये विरोधकावर बेछूट आरोप करायचे। आश्वासनं पूर्ण करता येत नसल्यामुळे विरोधकांनाही जबाबदार धरण्यासाठी बैठकीचं षडयंत्र असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। तर मराठा ओबीसीवरून आक्रमक होत सत्ताधारी आमदारांनी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे। अध्यक्ष महोदय, समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांची भूमिका सांगत नाही अध्यक्ष महोदय, नवरोबा कुंजोबा करतात अध्यक्ष महोदय। यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे, मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मांडली अध्यक्ष महोदय। त्यानंतरच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबीसी समाज यांना यांचं नकली जे आहे, नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय।
पण शासन म्हणून या दोघंही समाजामध्ये जर काही वाद असेल, दरी झाली असेल निर्माण, काही गोष्टीसाठी मतभेद असतील, ते मिटवण्याचं काम कोणाचं आहे? ते सरकारचं काम आहे. दोघांनाही तुम्ही जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, मुख्यमंत्र्यांनी एका घटकाला आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या घटकाला काही आश्वासन दिलं, गुप्त बैठका घेतल्यात. त्यावेळेस मात्र विरोधकांची यांना आठवण झाली नाही. निधी वाटताना नाही, बजेट करताना आठवण नाही. बैठकीमध्ये विरोधकांच्या गैरहजेरीवरून विधानसभेत सत्ताधारी, विशेषतः भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. शेलार, अमित साटम, संजय कुटे यांच्यापासून राम कदम महाविकास आघाडीवर तुटून पडले. काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल. हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये. माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांचं आहे. म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ याला दोन समाजात भांडणं लावायचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. दोन समाजामध्ये भांडणं लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं. ही भूमिका सरकारची आहे. सरकारने बहुमत, सरकारपाशी बहुमत आहे. काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला बोलण्याची काय गरज आहे? म्हणजे काय म्हणतात त्याला, आता बोलू नये, पण मुलगी त्यांनी पाहिली, लग्न त्यांनी जोडलं, लग्नामध्ये काय द्यायचं त्यांनी ठरवलं, आणि लग्नाच्या दिवशी सांगतात हे विरोधक आले नाहीत तर आम्ही लग्नच कसं लावायचं. अरे वारे नालायकांनो. मराठा समाजाला एकतर ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या किंवा एका कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढा, अशी मागणी जरांगे यांची आहे. जरांगेंच्या मागणीप्रमाणे सगळे सोयऱ्यांची अधिसूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी काढून जरांगे यांना दिली. 13 तारखेपर्यंत तरी नाही वाढणार. त्याच्यानंतर 13च्या नंतर बोलूयात. आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, बघूया मराठ्यांना किती न्याय देतात का. छेडून भुजबळ तर शेवटी ऐकून मराठ्यावर अन्याय करतात वेळेवर. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत, ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहेत. त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत, तीही समजून घेतलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. 13 तारखेपर्यंत मार्ग काढू असा शब्द देऊन मंत्री शंभूराज देसाईंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं. आता महिनाभराची दिलेली मुदत 3 दिवसांवर संपते, तर सगळे सोयऱ्यांबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं फडणवीसांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.